तर रत्नागिरीत राहत्या घरात एसटी चालकाचा मृतदेह आढळलेला आहे। पांडुरंग गडदे असे या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे। चालकानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पगार वेळेत होत नसल्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। चालक पांडुरंग गडदे हे मूळचे बीडचे आहेत। गडदे हे रत्नागिरी डेपोत कार्यरत होते। अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय माहिती समोर येते आहे? आत्महत्येचा अंदाज व्यक्त होत होता, काय त्याबाबत स्पष्टता आली होता? जो चालक आहे पांडुरंग गर्दे हा मूळ बीडचा आहे आणि त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरामध्ये भाड्याच्या घरामध्ये मिळालेला आहे आणि असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे की पगार न झाल्यामुळं ही आत्महत्या केल्याची चर्चा आहे। मात्र त्याच्या नातेवाईकांनी संबंध जे आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। पगार न झाल्यामुळे अशा कुठली घटना घडलेली नाही असं सांगण्यात येत आहे। मात्र गेले कित्येक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे या ठिकाणी अनेक कर्मचारी जे आहेत ते हवालदिल झालेले पाहायला मिळाले आणि त्याचमुळं ही घटना घडली की काय या संदर्भातला तपास सध्या सुरू झालेला आहे। मात्र एसटीच्या प्रशासनानं ही शक्यता फेटाळलेली आहे। जिथपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे होते तिथपर्यंत सगळे पगार याही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले होते। त्यामुळं या कारणामुळे ही आत्महत्या झाली नसल्याचा इन्कार या ठिकाणी एसटी प्रशासनाने केलेला पाहायला मिळतोय। श्रुती, निश्चितच तुर्तास धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।